नमस्कार, मी विनोद बलिराम यादव, शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी। सर्वात पहिले जालना शहरातील सर्व जनतेला मी गणेशोत्सव आणि महालक्ष्मीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच आज जी जालना शहरामध्ये घटना घडलेली आहे, असलम कुरेशी या इसमाने जे गौमाताचा कापून जो व्हिडिओ टाकलेला आहे, त्याचा मी काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो। त्या प्रशासनाने त्याच्यावर कडक कारवाई करावी ही विनंती करतो। तसेच प्रभाग क्रमांक 1 मध्ये 15 ते 20 दिवसापासून जेव्हा मोठा पाऊस झाला होता, तो मोती तळावापाशी जे झोपडपट्टी बसलेली होती, तिथे झोपडपट्टीमध्ये त्या तळावाचं पाणी जात असल्या कारणाने तेथील गुत्तेदारांनी ओव्हरफ्लो जे पाईप टाकलेले होते, ते पाईप आणि त्याची लेंथ कमी असल्या कारणाने ते पाणी मागे जात आहे आणि नागरिकांचे नुकसान होत आहे। मी त्या दिवशी स्पॉटवर गेलो होतो, पण तिथं विशाल कॉर्नरपाशी दर्शना हॉटेलच्या आतून आणि प्रेसिडेंट हॉटेलच्या मधून हा नाला वाहत आहे आणि ते नाला तिथं शीना नदी याला भेटत आहे। काही लोकांनी तिथे अतिक्रमणे करून त्या नालेला पूर्णपणे दाबून घेतलेला आहे। या कारणाने मोती तळावाचा ओव्हरफ्लोचा जो पाणी आहे ते तिथे जात नसल्या कारणाने तिथे नगर परिषदच्या वतीने JCB द्वारे जालना शहरातील जे सगलेच्या नगर टाकीजवळ पाणी येत आहे आणि त्या परिसरातील 30 ते 35 हजार लोकांना 15 ते 20 दिवसापासून पाणी नसल्या कारणाने मी मुख्याधिकारी साहेब यांना फोनद्वारे कळविलं की साहेब इथं 15 ते 20 दिवस झालेले आता पाणी येत नाही। त्यांनी कारण विचारलं, म्हणलं तिथं पाईपलाईन फुटलेली आहे, तुम्ही काम लवकर चालू करा। त्यांनी फोनद्वारे पुरवठा अधिकारी जे रमेश बगडे हे यांना फोनद्वारे कळविलं आणि त्यांनी त्वरित तिथे जाऊन काम चालू केलं। पण काम चालू करत असताना त्यांना अडचण निर्माण होती ती की जे मोती तळावाचं जे पाणी आहे ते कंटिन्यू वाहत असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचं तिथे काम करता येत नव्हतं। म्हणून मी त्या गुत्तेदाराला सांगून विनंती करून आणि परिसरातील नागरिकांना विनंती करून की आम्हाला 2-3 तास या पाणी बंद करायचं आहे, कृपया आम्हाला हे मदत करा। त्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि त्या लोक शांत झाले। त्यानंतर इथं काम चालू झाला आणि काम रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत चालू झाला। रात्री पाणी घेतलं, पुन्हा सकाळी एका ब्लॅटिंगवाल्याने तिथं अंडरग्राउंड ड्रेनेज टाकत असताना तिथं पाईपलाईन फोडली, पुन्हा तिथं पाणीची समस्या निर्माण झालेली आहे। मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की जालना शहरातील जेवढे JCB आहे, जेवढे पोकलँड आहे, जे पण लोक नवीन प्लॅटिंग करत आहे किंवा तिथं काम करत आहे, या लोकांना नोटीस देऊन त्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलून की भाई तुम्ही जिथं काम करत आहे ते आम्हाला सांगा की आम्ही इथं पाईपलाईन आहे नाही आहे। ते अधिकारी लोकांना माहीत नसतं, ते लाईनमॅन यांना माहीत आहे की कुठं पाईपलाईन गेली आहे, कशी गेलेली आहे। यामुळे होणारं नुकसान थांबणार आहे, नाही तर महानगरपालिका असल्या कारणाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, नाही तर प्रायव्हेट एजन्सी नेमावी आणि या लाईनची सुरक्षा वाढवावी हीच विनंती करतो। आणि पुन्हा मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की साहेब आपण जातीने लक्ष द्या, कारण कर्मचारी हे काम करणारे नाही, त्यांना एक तर उचलबागडी करा किंवा नवीन अधिकारी इथं आणा हीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।